नमस्कार मित्रांनो. तर काही इथं पोरांची अंड्याची पार्टी चालली आणि लॅम्प आणलाय. 7 वाजत आले ते अंधार पडत आलाय. नो काही इथं अंडी शिजत घातली ती. आणि हो का इकडं लॅम्प आणला. इकडं प्रिन्स बसलाय, शिवण्या बसल्या, आईचं चाललंय मसाला करायचं. आणि हो काही पोर काय घेऊन आला रे? अंडा आणलंच का तुझ्या वाटणीचं? आ बघू बरं, ये पुढं समोर ये. काय आणलंय बघू. अरे पिपशी कशाला घेऊन आलाय? आता अंड तुमचं अंड कुठं आहे यातलं? तुमची अंडी किती आणली ती? थांब जरा. तुम्ही अंडी किती आणली ती? इकडे बघून सांग. किती जण आहेसा तुम्ही? तुम्ही किती जण आहेसा? कोण कोण? तुमची अंडी किती आणलीत घरातनं? ग बस, खोटं बोलू. शिवण्या किती अंडी आणली ती? प्रिन्स हो का इकडे बघा मित्रांनो. तर अंडी शिजत घातली ती, जाळ लागलाय. नो का इकडे अंधार पडत चाललाय. काय बाबा पैसे देऊया त्यांना. पिपशी घेऊन आलाय तो. जाळ झाला घाला की चांगला पूर्ण पाहिजे. तर जाळ कसा लागलाय बघा. आणि थोड्याच वेळात अंडी शिजणार आहे. ती पोरं बघा इकडे वाट बघत थांबली ती कशी. खांडाचे घ्या की शेणकूट घेऊया. तर काही जळण पण आणलंय खंड. पकडून 5 पोराची पकडून 5 काय रुपये द्यायचे. 5 पेप्सी आणली ती? कशाला पेप्सी आता? बघा इकडे जळण बघा मोडायचं चाललंय. कसं काम चाललंय? लॅम्प अरे आत्ताच लॅम्प कशाला? जेवताना आपल्याला उजेड नको का? ठेव इथं बाबांच्या पैसे ठेव. आता नको. हो संपवलीस का काय? पार्टीचा सेटअप कसा चालू आहे बघा. इकडे पाण्याचा जार आणलेला आहे भरून. इकडे अंडी शिजत आहेत. आणि ही पोरं बघा इकडे मसाला सोलायचं चालू आहे आईचं काम. आणि बाकीचा मसाला कुठं करून आणलाय बघू. तर बघा इकडं गोड तेल आणलेलं आहे आणि त्यात मसाला पाडलाय बघा. आणि इकडे बारीक मसाला करून आणलाय. आणि प्रिन्स इकडे बसलाय पेप्स्या खायला चालली द्या. आणि हो काही पोरं इकडे चटई घेऊन आली ती. ए शिवण्या, तुम्ही किती अंडी आणली ती खरं सांगाय. तू बोलू नकोस. थांब शिवण्या, झोपून बोलणार रे. एक आणले तुझ्या वाटणीचं. अरे तू 4 आणली ती. ए दादा तुझं किती कुठं अंड? हा तर ही बघा आमच्या भावाची पोर आहे ती. तर ही प्रियंका नियोजन चाललं होतं. तर पोरं ही इकडे बघितल्यावर त्यांच्या घरात एक एक अंड घेऊन आली ती. तर ती 4 अंडी घेऊन आली ती. आणि ही बाकीची विकतची अंडी होती. आणि ह्यातली 4 अंडी घरातल्या कोंबडीची आहे ती. आणि ही बाकीची पोल्ट्रीची आहे ती बघा. तर जाळ बघा कसा लागलाय जोरात. इकडं अंधार पडत चाललाय. जेवायला तर भारी वाटणार आहे. आणि इथं ना फॅन कसं चेहरा सुचतो ना. हा ही नॅचरल फॅन. नॅचरल हवा आहे का? निसर्गाच्या खूप म्हणजे भारी वाटत. 7:15चं टायमिंग आहे ना. आमची पार्टी चालली बघा. अंडी शिजत घातले त्याच्यामध्ये जाळ लावलाय. प्रिन्स आमच्या चाललंय. प्रिन्स आता जेवणाची टाइम झाले. आणि अंधार पडायला लागलाय बघा. सगळीकडे किती अंधार दिसतोय. आणि नॅचरल वातावरणात खूप भारी वाटतं असं पार्टी करायला. मग किती अंधार आहे. पार्टी करायला आलाय. अरे भूक लागली नाही तुला? अरे उड्या कुठं हाय का? हे बघा प्रिन्स आमचा पार्टी करायला म्हणलं उड्याच घ्यायला लागलाय. तर अंडी शिजतायत बघा. धूर खूप लागतो त्यामुळे मी इकडे बसल्या. तर आपण बघते की तर आपण घरामध्ये जेवण बनवतो. पण गॅसवरच्या जेवणाला एवढी टेस्ट लागत नाही. म्हटलं चला आज घरात पण खूप असं उकडतंय. आणि त्या फॅनच्या वाऱ्याने पण काय सारखं बरं वाटत नाही. त्याच्यामुळे आम्ही आलो रानात. आज अंड्याची पार्टी करणार आहे. तर बघूया आता काय काय करायचं लागतंय. ते धूर लागतोय म्हणून मी मागं बसल्या. पण चुलीवरचं जेवणच खूप टेस्टी असते मित्रांनो. इकडं पण धूर येतोय बघा डोळ्यां. वारं खूप भारी येतंय. इथे येऊन बसत असतो. पण आज सगळी म्हटली ती चला आज जेवण करूया. आणि जेवायला पण इथेच येऊया. कारण घरात मध्ये पण काही म्हणजे जेवायला पण खूप गरम होत असते रूम मध्ये. नाही तर निसर्गाच्या वातावरणात छान वारं वगैरे लागते. आता प्रिन्सला बघते मी अंडी शिजलेत का. प्रिन्सला भूक लागल्या त्याच्यामुळे त्याला आधी चाललं पाहिजे. बाकीचं करत बसलं पाहिजे. बघा यांचं काय काय चाललंय. कसं वातावरण दिसतंय मला.
आता खुर्ची मोडतेत वाटतं पोरं लागलेत. आता उकळी आली की शिजतेतच. एक 5 मिनिटं ठेवूया आणि त्याच्यानंतर कालवणच करायला घ्यायचं. पोरं काय पाण्याला उकळी आल्या म्हटल्यावर हे शिजले असणार. उकळलं की पाणी अंडी शिजतात. आता काढून घेऊया आणि सोलूया. तर अंडी शिजलेत बघा. धूर खूप लागतोय. आता गार पाणी घेतलं पाहिजे. तर आता बघा पाणी गरम करायसाठी ठेवते. तोपर्यंत अंडी सोलून घ्यायची मग कालवण बनवायचं. हे बघा अंडी आता शिजलेत. आता ही सोलून घ्यायची. हे बघा मसाला केलाय. आता लसूण चेचत चालू आहे. तिकडे आमचा प्रिन्स चाललंय. त्याला भूक लागल्या. आता त्याला पटकन चपाती घेऊन येते आणि कालवणाचं हे बघा अंडी सोलायला सुरुवात केलं झालंय. आता पटकन करून घेते. आणि प्रिन्स काय हे बघा आम्ही अंडी सोलायला लागलोय. अंडी सोलायला चालू आहे. आता अंडी शिजलेत. आता डायरेक्ट कालवण करायचं कारण या बारक्या बारक्या पोरं काही. प्रिन्सला पण भूक लागल्या. प्रिन्सला पण आमच्या भूक लागल्या बघा. त्याला पण आता चारायचंय. अगोदर त्याला चारून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग करायला. आता बघा लसूण आणि हे नाही जिरं टाकलं. आता जाळ लागलाय ना चांगला. रानात इतकं भारी वाटतंय ना मित्रांनो जेवण करताना. जिरं खोबरं घे बाळांनो. काय करू नका तिथं. बघा अंडी सोलून घेतले. सगळं ठेव बाजूला इथं हाताखाली. आणलेली वी आहेत की इकडे. कालवण केल्यावर त्यात टाकायची तिथं बाजूला. टाक आता खोबरं. थांब वाटते. हळूहळू टाक. तर याच्यामध्ये थोडं कूट पण टाकायचं असतं म्हणजे घट्ट होतं. आणि आमची आपली किती अंधार आहे. आता कालवण झालं बघा. हे घर दिसतेत आणि इकडं आमची पार्टी चालल्या. आणि अंधारचं गार वारं सुटले. इथं आमची पार्टी चालले. बघा प्रिन्सला आमच्या भूक लागल्या आणि इकडे पोरं बसलीत सगळी. आणि बघा कसे भारी चालले. होत आले का ग प्रिन्सला. पोरांना पण भूक लागली. ह्या पोरगीला नानायला लागले ते खोडक्या. झाले का प्रिन्सला चारते अगोदर. प्रिन्सला आमच्या तिकटच लागतं. आता त्याची जेवणाची वेळ होऊन गेला. आता मी सारते. आता त्याला झाले कालवण. अंड्याच कालवण उकळले. आता प्रिन्सला आधी चारते. आणि ही छोटी छोटी पोर आहेत बघा त्यांना पण चारून घ्यायला. पाणी करू नका पुन्हा जेवणाला लागणार आहे आपल्याला बाळांनो. प्रिन्स या इकडे जेवायला. तर बघा आता प्रिन्सला भूक लागली. आता प्रिन्सला चालते. ही पोरं पण बारकी ती पण आता खाणार आहे ती. प्रिन्स कसं वाटते रानात. प्रिन्सला आमच्या तिखटच लागतं. तो मिठाचं खात नाही. आम्हाला जे करेल का नाही त्यातलंच खात असतं या. तर बघा आता ह्यांनी येईपर्यंत वाट बघायची. त्यांचं चारून झालं की आम्ही आता ह्यांनी आल्यावर जेवणार आहे. बंद कर. केलंस का बंद. झालं का तर. आणि आम्ही सगळं सामान घेऊन पळवत आणले इकडे घरी. पाऊस पडायला लागलाय बाहेर बघा. हे बघा पावसाचं थेंब पडायला लागलेत. त्याच्यामुळे आम्ही सगळं साहित्य गोळा केलं आणि पळत पळत घरी आलोय. पाऊस म्हणजे येईल का नाही जास्त मोठा माहित नाही तरी पण आम्ही आलो. तर मित्रांनो
येईपर्यंत पाऊस थोडा थोडा यायला लागलाय. जर आता जर कमी आला तर जायचं जेवायला. प्रिन्स तेवढा जेवून बसलाय आणि आम्ही सगळे साहित्य घेऊन पळवत आलोय आता. तर आता बघूया, जर पाऊस जास्त नाही पडला पुन्हा सगळं न्यायचं आणि तिथे जेवायचं, नाही तर घरातच जेवणार आहे ना प्रिन्स. सांग सगळ्यांना आमची पार्टी होती पण पप्पाने यायला उशीर झाला म्हणून आम्ही वाट बघत होतो. तोपर्यंत पावसाने केली सुरुवात.